नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अनलायझरचं ॲप डाउनलोड करा. महाराष्ट्रात जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचे निकाल काल लागले आणि फक्त जिल्हा परिषद निवडणुकांचेच निकाल लागले असं नाही. भाजपच्या बाबतीमध्ये राम मंदिर म्हणजे बाबरी मस्जिद पडल्यापासूनचं एक फेक नॅरेटिव्ह पसरल्या जात होतं, वारंवार सांगितलं जात होतं आणि आजही त्याला काही लेबरांडू पत्रकार विचारवंत चिटकून येतात, तेच मांडत राहतात. त्या सगळ्याचाच निकाल लागला एका परीनं असं म्हणावं लागेल. काय होतं हे? एकतर जातीप्रमाणे तर होतच होतं. शेठजी भटजीचा कसा पक्ष आहे? भाजप हा शेठजी भटजीचा कसा पक्ष आहे? ब्राह्मणांचा, उच्चवर्णीयांचा कसा पक्ष आहे? शहरी कसा पक्ष आहे? भारतातलं आपण थोडंसं बाजूला ठेवू, महाराष्ट्रातलं तुम्ही लक्षात घ्या. संघाची निर्मितीच या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये झाली आणि त्याच संघाचं अपत्य म्हणजे आधीचा जनसंघ आणि नंतरचा भारतीय जनता पक्ष. त्याच्यावरती जी वाटेल तेवढी टीका आधीपासून केल्या गेली. त्याच्यामधला एक भाग असा होता की हा पक्ष शहरी कसा आहे, हा पक्ष ग्रामीण भागात कसा जाऊ शकत नाही, यांना ग्रामीण प्रश्न कसे कळत नाहीत, ग्रामीण भागाची नाडी कशी यांना कळत नाही. आमचे एक विद्वान डावे लेबरांडू पत्रकार मित्र आहेत, त्यांनी तावातावानं असं एकदा मांडलं होतं. अटल बिहारी वाजपेयी त्यांचं ते पंतप्रधानपदी बसले तरी प्रत्यक्षात त्यांना बहुमत नव्हतं. आणि भाजप हा कसा कट्टर पक्ष आहे हिंदुत्ववादी, ह्याला कधीच सनातन पुरोगामी, सनातन काय म्हणता येईल त्याला, सेक्युलरिझम मानणारे सगळे जे हिंदू आहेत ते काही भाजपला बहुमत कधी देणार नाही. नंतर 2014ला बहुमत स्वतःचं मिळालं ती गोष्ट वेगळी, पण त्याच वेळेस दुसरी एक घटना घडली होती. UPA जेव्हा तयार झालं तेव्हा काँग्रेसचे खासदार होते 145. मी त्या आमच्या विद्वान मित्रांना विचारलं, जर भाजपला लोक मतदान करत नाहीत आणि भाजपला बहुमत मिळत नाही, स्वाभाविक आहे, ठीक आहे. काँग्रेसला मिळत नाही ना. 1984 पासून आज तागायत तुम्ही म्हणता त्या तथाकथित सेक्युलर अशा सगळ्या भारतीय जनतेनं काँग्रेसला का नाही बहुमत दिलं? बरं, काँग्रेसला जाऊ द्या, हे तेव्हा ज्या पुरोगामी पक्षाची तळी उचलत होते आणीबाणीमध्ये वगैरे, त्यांना तरी कधी बहुमत दिलं? एक सगळ्यांचं मिळून कडबोळं तयार झालेलं होतं आणि त्या कडबोळ्याला कसे बसे तेव्हा एकदाच 78ला 77ला आणीबाणीच्या नंतरच्या निवडणुकीमध्ये बहुमत प्राप्त झालं होतं. त्यानंतर आज तागायत हे जे म्हणतात तशा पुरोगामी पक्षांना कधीही बहुमत प्राप्त झालं नाही. ते ज्या काँग्रेसवर टीका करत होते तेव्हा आणि नंतर भाजपच्या विरोधासाठी काँग्रेसची तळी उचलून धरली त्याही काँग्रेसला 1984 नंतर आज तागायत बहुमत प्राप्त झालं नाही. म्हणजे हे फेक नॅरेटिव्ह कसं परत परत पसरवलं जातं. आणि आता ह्या जिल्हा परिषदच्या निकालाने ते उद्ध्वस्त केलं असं मी का म्हणतोय? महानगरपालिकेचे निकाल तुमच्यासमोर आहेत, नगरपालिकांचे निकाल तुमच्यासमोर आहेत, विधानसभेचे निकाल तुमच्यासमोर आहेत. वारंवार असं सांगितलं जात होतं की ह्या शहरी तोंडवळ्याचा पक्ष आहे, शहरी पक्ष. 12 पैकी 8 जिल्हा परिषदांमध्ये भाजपचं वर्चस्व इतकंच नाही, एकूण सगळ्या मध्ये भाजप एक नंबरचा पक्ष आहे. आणि महाविकास आघाडीचा पूर्णपणे ज्या ह्या सगळ्यांनी त्याचं तुंतुणं वाजवायला सुरुवात केली होती 2019ला. आता म्हणजे शरद पवार हे आजारी आहेत म्हणून दवाखान्यामध्ये त्यांना दाखल करावं लागलं. आता त्यांची तब्येत चांगली आहे, पण शरद पवार नाही, महाविकास आघाडीच आजारी आहे. आणि महाविकास आघाडीला ICU मध्येच ॲडमिट करावं लागलेलं आहे. आणि ते काय म्हणतात तसं व्हेंटिलेटर काढून घेतलं की त्याला फक्त घोषित करायचं असंच प्रकारे तसं झालेलं. 3 सलग निवडणुका मी तुम्हाला सांगतो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, लोकसभा आणि विधानसभा बाजूला ठेवा, आधी नगरपालिका झाल्या, महानगरपालिका झाल्या, आता जिल्हा परिषद. आणि यांचं नॅरेटिव्ह होतं की ग्रामीण भागामध्ये भाजप कसा नाही, किंवा तो एक नकाशा असं दाखवायचे भारताचा. आता ते ग्राफिक्स तर आजकाल फार झालेले आहेत. आणि काही पॉकेट्स कसे फक्त भाजपच्या आहेत आणि बाकीच्या ठिकाणी भाजप कसा नाही. किंवा तुम्ही अखिल भारतीय पातळीवरती योगेंद्र यादव वगैरे ते दाड्या वाढून विस्कटलेले केस घेऊन मोठा आव आणून कसं सांगायचे आणि जातीप्रमाणे विश्लेषण कसं करायचे, तुम्ही फक्त आठवा. ते तुमच्यापैकी जे कोणी नियमित स्वरूपामध्ये तेव्हा म्हणजे प्रणव राय, विनोद दुआ वगैरे सगळे ते विश्लेषण करायचे ना, आणि ती नवीन नवीन पद्धत होती तेव्हा. ते नकाशासमोर दाखवायचे, जातीपातीचे गणितं सांगायचे आणि ऐकणारे त्या तुलनेमध्ये हे सगळंच नवीन असल्यामुळे सगळ्यांना वाटायचं की असेल बाबा आपण काय सांगणार. पहिल्यांदा हे तोंडावरती आपटले 2014ला. आणि तोपर्यंत काय झालं होतं की सोशल मीडिया सुरू झालेला होता मोठ्या प्रमाणामध्ये.
आणि सोशल मीडियाचा बरोबर वापर तेव्हा मोदींनी करून घेतला, भाजपने करून घेतला, सत्ता प्राप्त केली. आता तर परिस्थिती अशी आहे, तुम्ही टी व्हीवरती तुमचं काय फेक नॅरेटिव्ह चालवायचं ते चालवा. इकडे स्वतंत्रपणे तुमच्या त्या काय म्हणते त्याला एका क्षणात एखाद्या मुद्द्यावरून तुमची इज्जत काढल्या जाते, तुमचा खोटेपणा लगेच समोर येतो. आता या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये ग्रामीण भागात, अगदी आता जिल्हा परिषद म्हणजे तर पूर्णपणे ग्रामीण भाग आहे, त्या सगळ्या ह्याच्यावरती बरं सरधोपटपणे, असं नाही की फार विशिष्ट ठिकाणीच आहे, सगळीकडं भाजपचं जेव्हा वर्चस्व दिसून येतं, भाजपचं कमळ खेड्यापाड्यात फुललेलं दिसून येतं. आणि ही निवडणूक चिन्हावर लढलेली आहे. यापूर्वी असं व्हायचं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मोठे पक्ष आपल्या स्थानिक कार्यकर्त्यांवरती सोपवून द्यायचे आणि पक्षाचं काही चिन्ह त्याच्यामध्ये यायचं नाही. पण जर आपल्याला लोकांच्या समोर सतत जायचं असेल, आपल्याला चिन्हावरती मतदान घ्यायचं असेल, तर ते चिन्ह वेगवेगळ्या निमित्तानं समोर आलं पाहिजे. हे डोक्यामध्ये ठेवून भारतीय जनता पक्ष असो किंवा महायुती असो, सगळ्यांनी चिन्हावरती लढायचं ठरलं. खरं तर त्याच्यामधल्या दुसऱ्या 2 पक्षाची अजून एक वेगळी गरज आहे. तो मुद्दा कोणी चर्चेला घेतला नाही, मी तुमच्या समोर ठेवतो. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे जे 2 पक्ष आहेत, अजित पवारांकडे आणि एकनाथ शिंदेकडे, त्यांचं नाव तसंच आहे. शरद पवार कडं जो गट आहे त्याचं नाव फक्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार असं आहे ते, आणि तिकडं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवबाठा. पण ह्या मूळ पक्षाची नावं आणि चिन्ह तेच आहेत. यांना ह्या चिन्हावरती निवडणुका लढणं आणि आपल्या पाठीशी किती लोक आहेत हे सिद्ध करण्याची गरज आहे, कारण की ती केस कोर्टात आहे. आजही राष्ट्रवादी काँग्रेसची केस कोर्टात आहे आणि शिवसेनेची केस कोर्टात आहे. जेव्हा केव्हा इथून पुढे त्याच्या संदर्भातलं जे काही न्यायालयामध्ये येईल विषय, त्याच्यामध्ये हे पण येणार की वेगळं झाल्याच्या नंतर हे म्हणतात तेव्हापासून 2022 पासून शिवसेना, 2023 पासून राष्ट्रवादी, ज्यांच्या ताब्यामध्ये आहे त्यांचं वर्चस्व कसं त्याच्यामध्ये आहे ते फक्त एक लोकसभेचा अपवाद अजितदादांच्या गटासाठी आहे. शरद पवार गटाला जास्त त्यांचे खासदार निवडून आले होते आणि मतं. पण त्याच्याशिवाय जर बाकीच्या निवडणुका घेतल्या तर त्या सगळ्या निवडणुकांमध्ये अजितदादांचा गट कसा त्याचं वर्चस्व आहे आणि इकडे एकनाथ शिंदे म्हणजेच खरी शिवसेना आहे, हे त्या प्रत्यक्ष त्यांनी चिन्हावरून निवडणूक लढवल्या त्याच्यातून सिद्ध होतं. मुद्दा असा आहे की हे सगळं समोर दिसतंय. सर्वसामान्य लोकांनी ते ज्या पद्धतीने ऍक्सेप्ट केलेले, शहरापासून ते ग्रामीण भागापर्यंत, ज्या भाजपला तुम्ही शहरी शेटजी भटजीचा पक्ष शहरी आणि तो आता ग्रामीण भागात हातपाय पसरी असं झालं, हे ह्यांनी लक्षातच घेतलं नाही. हळूहळू जे आणि सत्ताकारण नावाची जी गोष्ट आहे ना, गावागावामधले जे 2 तट असतात किंवा गावागावातले जे राजकारण करायचं असतं, आज ते पूर्णपणे राज्य सरकारवरती अवलंबून असं राजकारण आहे. ग्रामपंचायत असो किंवा जिल्हा परिषदचा सदस्य असो, पंचायत समिती असो, ह्या सगळ्यांना जर निधी सरकार देणार असेल तर जे सरकारमध्ये बसलेलं आहे त्याला आपण अनुकूल राहिल्याच्या शिवाय आपल्याला निधी मिळणार नाही आणि पुढे आपल्याला जे स्थानिक पातळीवरती का राजकारण करायचे ते करता येणार नाही. सरळ साधी गोष्ट आहे. आणि हा काँग्रेसनीच घालून दिलेला पायंडा आहे. तो नेमका हातात ह्यांच्या पडलेला आहे, ते फॉर्म्युला, ते सूत्र भाजपवाल्यांच्या. आणि म्हणून त्यांनी एकदा सत्ता प्रत्यक्ष केंद्रातली राज्यातली काबीज केल्याच्या नंतर त्या अनुषंगानं गाव पातळीपर्यंत आपली एक यंत्रणा पक्की करून ठेवणे, हे जे काम करावं लागतं ते आता होताना दिसतं आहे. पत्रकार विचारवंत महान आहेत, त्यांना ते समजून घ्यायचं नाही, नुसती बाजूला बसून पतंगबाजी करायची आहे. त्याचं सरळ साधं उदाहरण म्हणजे आत्ता महानगरपालिकेमध्ये ठाकरे ब्रँड नावानं वाजवल्या गेलेलं तुंतुण. आता त्यांच्या हे लक्षात येत नाहीये की तुम्ही किती जरी काहीतरी वाटेल तसा अजेंडा, फेक नॅरेटिव्ह तुम्ही किती मांडणार असाल, पुढे रेटणार असाल, तर ते सर्वसामान्य लोकांना ते स्वीकारतील असं नाही. आम्ही पण तुम्हाला नेहमी हेच सांगतो, इथे स्टुडिओत AC मध्ये बसून कॅमेराच्या समोर बडबड केल्यानं अजेंडा सेट होत नसतो. उलट आहे, तुमच्या मनातलं जे काही आहे जे तेव्हा आम्ही पूर्णपणे समराईज करून सगळं एका ठिकाणी आणून तुमच्या समोर मांडतो, तेव्हाच तुम्ही त्याला लाईक करता, व्ह्यूज देता, तुमची अनुकूलता दाखवता. तुमच्या मनाच्या विरुद्ध जर कुठल्याही पद्धतीनं काही किंवा खोटं जर पसरलं तर ते जास्त काळ चालू शकत नाही. ही त्याच्यावरची जिल्हा परिषद निवडणुकीवरची उसंतवाणी. जिल्हा परिषद लागले निकाल, पुन्हा झाले हाल मवियाचे.
सत्ताधारी व्यापे अवघिती जागा, तुटलेला धागा विरोधींचा. कुणाचाच नाही कुणाचाच कुणा, नाही पाय पोस, अहंकार सोस नडलेला. आले तेच कसे आले ते कळेना, आकडा जुळेना प्रचाराशी. महायुती चोख सारा बंदोबस्त, विरोधक सुस्त अजूनही. दोन आकड्यात विरोधक सारे, तिहेरी नजारे सत्ता पक्षी. कांत एकतर्फी हो निवडणूक, कांत एकतर्फी हो निवडणूक, कुठे ना चुणूक दिसलेली, कुठे ना चुणूक दिसलेली. ही सगळी जिल्हा परिषदची निवडणूक एकतर्फी झालेली दिसते आहे. पूर्णपणे सत्ताधारी ज्या पद्धतीने तयारीने उतरलेले होते, जिथं त्यांचं जमलं नाही तिथं मैत्रीपूर्ण लढती घेऊन दोघंही निवडून आलेले आहेत, म्हणजे दोघांनाही फायदा झालेला आहे. त्याच्या उलट विरोधक हे संपूर्ण महाराष्ट्रभर जिथं जिथं निवडणुका झाल्या त्या त्या ठिकाणी विस्कळीत आहेत. कुठेही त्यांच्यामध्ये आपसामध्ये सुसंवाद आहे किंवा एकत्र पद्धतीनं कुठे प्रचार चालवलाय किंवा काही केला असं दिसत नाही. ह्या सगळ्या महानगरपालिका, त्याच्यानंतर आधी नगरपालिका, मग महानगरपालिका आणि ते जिल्हा परिषद, इजा बिजा आणि तिजा, तिन्ही निवडणुकांमध्ये भाजपने ज्या पद्धतीनं आपलं वर्चस्व सिद्ध केलं, त्याच्यामुळे हे जे निकाल लागलेले ते फक्त भाजपच्या विजयाचे निकाल नाही आहेत. हे निकाल भाजप मोदी संघाच्या विरोधातलं जे एक फेक नॅरेटिव्ह लिब्रांडोंना चालवायचं होतं त्याच्या पराभवाचे निकाल आहेत. त्यांचे हाल कसे झालेत हे त्याच्यातून जास्त प्रमाणामध्ये दिसून येत आहे. इथेच थांबूया. धन्यवाद. जागृतीचा विधायक बुरुज.